नेमकी कुठल्या स्टेजवर ही केस गेलेली आहे? नक्कीच ऋषी सर, आपण जर पाहिलं गेल्या 7-8 दिवसापासून ज्या युक्तिवाद चाललेल्या होत्या, कपिल सिब्बल साहेबांनी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला की कशा पद्धतीने एकनाथ शिंदे गट हे डिफेक्टिव्ह आहेत किंवा पक्षांतर बंदी मधल्या कायदा अंतर्गत त्यांनी कसे वायलेट केलेले आहेत, सगळे नियम धाब्यावर बसून हे सगळं कामकाज चालवलेलं आहे आणि म्हणून हे डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे. आणि त्या संदर्भात वेगवेगळे संदर्भ त्यांनी दिला, पक्ष दिला, पक्षाचा घटना दिला, पक्षामधल्या विधिमंडळ पक्ष, राजकीय पक्ष या सगळ्यांचा संदर्भ त्यांनी देत किंबहुना अध्यक्षांच्या आदेशाचा सुद्धा त्यांनी चिंधडे पाडले, त्याच्यामध्ये कीच पाडला, त्याच्यामध्ये प्रत्येक मुद्द्यांवर ते युक्तिवाद करत होते. इनफॅक्ट जो आयोग आहे, आयोगाच्या आदेशाच्या वर सुद्धा त्यांनी टिप्पणी केली. परंतु इथे एक गोष्ट मात्र आपण लक्षात घ्यायला हवा की याच्यामध्ये कोर्टाचा सुद्धा एक व्ह्यू समोर येतोय की आता आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय करू शकत नाही. का? कारण इट इज रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट होऊ शकतो. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणल्यावर ते सदनमध्ये असायला हवं. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट कधी असतो? म्हणजे पूर्वलक्षी पद्धतीने, म्हणजे मागे जाऊन त्यांना इफेक्ट करायचा, मग मागे जाऊन त्यांना शिक्षा द्यायचा. आता इतिहासात जाऊन एखाद्याला आपण शिक्षा देऊ शकतो का ज्याची कार्यकाळ संपलेली आहे, थोडक्यात ज्याचा काही सध्या अस्तित्व नाहीये त्या कार्यकाळाचा, मग त्या कार्यकाळात जाऊन आपण त्यांना अपात्र करू शकतो का? हा सुद्धा मुख्य महत्वाचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये समोर होता. आणि म्हणून जस्टिस बाक्षी जेव्हा आपण त्या संदर्भानं कामाच्या सिनियर काउन्सिल कामात जे केलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना ते म्हणले की आपण आपण जाऊ शकतो का, त्याच्या पाठीमागे जाऊन त्यांना आपण रेट्रोस्पेक्टिव्हली डिस्क्वालिफाय करू शकतो का? तर डिस्क्वालिफाय आपण करू शकत नाही. त्यासाठी म्हणलो आपण ऑर्डरवर आक्षेप घेऊ शकतो, परंतु पनिशमेंट आपण त्याला करता येत नाही. आणि त्या अर्थाने जर आपण पाहिलो, एक गोष्ट आपल्याला ह्याच्यात निश्चित आहे, शिंदे गट अपात्र ठरू शकत नाही. निकाल काही येऊ दे, कारण सध्या ज्या पद्धतीचा अगदी सर, किंवा टिप्पणी सर यातला जो महत्वाचा जो तांत्रिक मुद्दा, जो लिगली मुद्दा मांडला जातोय आज, ते म्हणजे अगदी सिब्बल यांच्या 2 आठवड्यापूर्वीच्या सुनावणीत देखील हे वाक्य आलं होतं की आता अपात्रतेची आमची मागणीच नाहीये, प्रमुख मागणी नाहीये, आमचं म्हणणं पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचा, त्यावेळीच अपात्रतेचा घेतलेला चुकीचा निर्णय याच्यामुळे पक्ष बळकट झाला आणि त्यांचं म्हणणं बळकट होऊन चिन्ह दिलं गेलं. या 2 मुद्द्यांवर देखील आज निर्णय देताना, पक्ष आणि चिन्ह या मुद्द्यावर निर्णय देताना तोच अपात्रतेच्या मुद्द्यावर आम्ही काही करू शकत नाही, म्हणून त्याचा पूर्वलक्षी प्रभाव हा या 2 जी आजची मागणी आहे किंवा आज नवीन झालेली मागणी आहे की त्यांच्याकडनं चिन्ह रद्द बातल करावं, या मागणीवर काही प्रभाव पडू शकतो का? आपण जर दोन्ही आदेश जर बघितले, त्या दोन्ही आदेशाचा एक महत्वाचा मुद्दा आहे की खरा शिवसेना कोण, शिवसेना पक्ष म्हणजे कोण, शिवसेना कोण, हे ठरवणं खूप महत्वाचं आहे. आणि मगाशी आपण जरी समजा एका बाजूने सिब्बल साहेब म्हणत असेल की आपल्याला अपात्रतामध्ये काही रस नाही, फक्त आणि फक्त पक्ष चिन्हाबद्दल रस आहे. जर समजा आता त्या सिनावर जर आपण पाहिलो तर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचा सुद्धा उहापोह आपल्याला करावा लागेल. आणि तो निर्णय आपण लक्षात जर घेतला, त्याच्यामध्ये त्यांनी जो ट्रिपल टेस्ट त्यांनी घेतलेला आहे, त्या ट्रिपल टेस्ट मध्ये पक्ष आणि पक्ष संघटना, पक्षाची घटना आणि विधिमंडळ या तिन्ही घटकांचा त्यांनी विचार केलेला आहे. आणि त्या अर्थार्थी जर पाहिला तर तुर्तास आता हा डिबेटेबल इश्यू आहे का, कारण मॅटर सबज्युडाइज आहे, त्याच्यावर वाक्य आपण काही भाष्य करणं थोडंसं चुकीचं असू शकतं. बट एक अंदाज आपल्याला असा घेता येईल की अपात्रता हा इश्यू जरी बाजूला ठेवला तरी तो जीवन जो इश्यू आहे फक्त आणि पक्ष आणि पक्षचिन्ह, आणि त्यातला महत्वाचा म्हटलं तर पक्षचिन्ह, ज्या अर्थी धनुष्यबाणाचं चिन्ह हे निवडणूक आयोगानं शिंदे गटाला दिलंय, तो परत आपला ठाकरे गटाला मिळेल का? तर त्या दृष्टीने जर पाहिला तर त्यावेळी आपल्याला असं म्हणावं लागेल तर पहिल्यांदा पक्ष कोण आहे हे ठरवणं कोर्टाला महत्वाचं ठरणार आहे. आणि हे ठरवताना ह्या तिन्ही घटक जे ते आपण मगाशी बोलताना घेतलं की पक्ष, संघटना आणि घटना आणि विधिमंडळ आणि राजकीय पक्ष, या तिन्ही घटकांचा अभ्यास करणं खूप महत्वाचं ठरणार आहे. आणि ती बाब आणि फक्त कोर्टाला सोडू शकेल का, कारण आता जर ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने कोर्ट या विचाराचा आहे की लोकशाहीमध्ये डेमोक्रेटिक सेटअप आहे, डेमोक्रेटिक सेटअप मध्ये बहुमताला खूप महत्वाचं आहे. आणि बहुमत जेव्हा कोर्ट बहुमत म्हणतं किंवा बहुमत हा शब्द पुढे येतो किंवा दोन्ही निर्णयामध्ये प्रेसिडेंटचा असू दे, अध्यक्ष नार्वेकरांचा आदेश असू दे किंवा निवडणूक आयोगाचा आदेश असू दे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जो शब्द वापरला जातो तो मेजॉरिटी हा शब्द म्हणजे बहुमत हा शब्द वापरला जातो.
बहुमत अर्थार्थीने जर पाहिला तर संख्याबळ कोणाच्या बाजूने हे सांगायला वेळ लागत नाही. आणि त्या दृष्टीने जर पाहिला तर एका बाजूला एका अर्थाने अर्थाने जर फक्त बहुमताचा जर मी म्हणतो फक्त बहुमताचा विचार जर केला तर शिंदे गटाचं कुठे ना कुठे पाडेजड आहे का, हाही प्रश्न पुढे येतो. आणि त्या अनुषंगाने कोर्टाला आता न्यायाधीशांना हा मुद्दा पुढे जाऊन चर्चेला आणायचा आहे आणि त्याबद्दल निर्णय द्यायचा. आणि त्यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा, ज्या अर्थाने सुरुवातीला कपिल सिब्बल साहेबांनी सुद्धा जी मागणी केली, काय कारण हा जो गुंतागुंतीचा आहे आणि म्हणून प्रश्न फक्त अपात्रतेचा नाही, पक्ष घटना आणि चिन्हाबद्दल सुद्धा आहे. याच्यामध्ये गुंतागुंती खूप वाढलेल्या आहेत. म्हणून हा पक्ष एक केवळ अकॅडमिक राहिले, एक शैक्षणिक दृष्टिकोनातून राहिलेलं आहे, जे की पुढे येणाऱ्या राजकीय घटनांसाठी एक मार्गदर्शिका असू शकतं. आणि म्हणून याचा निर्णय 3 सदस्यीय खंडपीठापेक्षा 5 सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग केला जाईल किंवा 7 सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग केला जाईल. म्हणून या दृष्टीने सुद्धा पुढे येणाऱ्या आर्ग्युमेंट मधून काय निष्पन्न होईल त्याच्या आधारित सुप्रीम कोर्ट कुठल्या निर्णयावर पोहोचू शकतं या संदर्भात सुद्धा नक्कीच